आज आपला पहिला ब्लॉग आहे. आजपासून आपण ब्लॉगिंग चालवले आहे. आज मी माझ्या मित्राच्या घरी आलो आहे. हे रवी आहे. आज आम्हीच्या घरी आज प्लॅन करतोय. काय बनवायचं आज बनवायची खिचडी आपल्याला. खिचडी. अरे आज आमचे हेड शेफ आहेत आमचे क्षितिज वगैरे. मी याच्या घरी गेलो होतो लास्ट टाइम. त्यांनी ट्रीट दिली होती ॲक्च्युली. काय म्हणतो तुझ्या बिर्याणी पार्टी दिली त्यांनी आम्हाला त्याच्या घरी. हां, बिर्याणी आणि मटन रस्सा. आम्ही सगळ्यांनी आम्ही नॉन व्हेजिटेरियन त्यामुळे आम्हाला जमलं ते. पण हे आज व्हेजवाले लोक होते आणि थोडीशी घाण केलेली. पण ठीक आहे, आता बघू. हे बघा, हे रवी भांडे कसं म्हणजे मुलगा खूप संस्कारी आहे. भांडे वगैरे सगळे घासून घेतो. बघा तुम्हाला चालेल का? हां, तेच मग भाई मला तसं काही ते येत नाही. तुला येतं ते, म्हणून तुला ते काम दिलंय आम्ही. का लगा त्यामुळे तू नाटकं नको करू. काम पटापट होतं. काय होत नाही. फक्त 5 शिट्ट्या का 3 शिट्ट्या? 5 शिट्ट्या का? ठीक आहे. जास्त मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या, मिडियम गॅसवरती 3 शिट्ट्या. अशा प्रकारे आमची कांदे कटिंग चालू झालेली आहे. हॉटेलमधला चाकू पाहिजे. तुला चालू पाहिजे ना. अरे कांदा छोटा झाला विषय. तू पण बायकोचं पाहिजे थोडं काय सांग. या सरांनी आधीच म्हणजे त्यांनी बायकोला त्रास होऊन सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि खिचडी जर प्रॉपर झाली नाही, खिचडी म्हणतो ना आपण, हां, तर याचं लग्न कॅन्सल. मग तुझी आम्ही मारू ना. बारीक कट कर कांदा. आता ऑर्डर करायचं प्रकारे रवी इथं कटिंग करत परत भांडे घासतोय. बघा, लाईट लावायचं. अरे वा, हे असे आमचे दोन्ही संस्कारी मुलं कामाला लागलेले आहेत. एक मुलगा तिकडं अंडा काय कट करतोय, काटा कटिंग करतोय. म्हणजे इन शॉर्ट खिचडी तयारी चालू झालेली आहे. तर त्याला मी थोड्या वेळापूर्वी बाहेर पाठवलं होतं. असं खूप गरमी होती. ते म्हटलं एक कोल्ड्रिंक घेऊन ये क्षितिज आणि थोडंसं खायला घेऊन ये. मग त्यांचं आता आणलं आहे. आम्ही मस्त फ्रीजमध्ये ठेवली आहे. कोक सांगितली, कोक काही भेटली नाही. बोललं थम्सअप भेटली. आता ठीक आहे, ती घेऊन ये. आला आहे तो आता फ्रीजमध्ये ठेवली आहे. करू आम्ही थोडं एन्जॉय. खिचडी लावून दिले का, मग आम्ही त्याचा आनंद घेऊ. ओके. तर आता एक कारण झालंय. आमच्या क्षितिजने घरी सांगितलंय की मी मित्राच्या घरी जेवायला थांबणार आहे. त्यामुळे आता लेट होईल. पण आता घरच्याचा फोन येतोय, तर त्याला असं होतं की मी घरी कारण काय सांगू. तर मग आता आमचा प्लॅन चालू की तरी गोळ्या द्यायच्या घरी. तो म्हणतोय की सांगतो मी याच्या भावाचं लग्न आहे. त्याचा भाऊ गेला दुसऱ्याच्या लग्नाला आणि त्याच्या भावाचं लग्न आहे. त्याला म्हटलं भावाचा बड्डे सांग, त्या बहिणीचा बड्डे सांग. आमची बहीण म्हणजे कोण? भक्ती गेलेली पुण्याला. त्याच्या घरी माहिती आहे भक्ती कोण आहे. बघू आता काय होतं. क्षितिजने आता घरी काय सांगितलं भाई? तू मला कशामुळे, काय कारण काय? अच्छा, काही पण फेकायची. हे असे बघा आमचे मित्र घरच्यांसोबत फुकटचं खोटं बोलता. काही पण माहिती आहे का, काहीतरी आपलं. आपली जी कटिंग होती ती पूर्ण झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे ताटामध्ये टमाटे, कांदा, इकडे बटाटे, कढीपत्ता. फायनली ते झालंय रेडी. आता आम्ही पुढे काय करतो करूयात, आपण दाखवतो तुम्हाला. मेन म्हणजे तुम्हाला हे माहिती नाही आपण खिचडी बनवतो कशामध्ये. तुम्ही कुकरमध्ये, पातेल्यामध्ये वगैरे खिचडी बनवली असेल. पण आज आपण जे खिचडी बनवणार आहे ती तवलीमध्ये बनवणार आहे. आता तुम्हाला तवली दाखवते कशी. कुठे तवली? हे बघा, ही अशी तवली आहे. याच्यामध्ये आम्ही खिचडी बनवतोय. ओके, मला दाखवतो मी आता.
थोडीशी अजून चव यावी म्हणून आम्ही त्यामध्ये एक मॅगी मसाला टाकतोय. बाई सरक बाय एक टाइम. थोडंसं टाकून दे. 130 मीठ टाकलं त्यामध्ये आता. शेंगदाणा टाकले. तिने आज माझं बनवण्याचं म्हणजे व्याप असा कमी केलेला आहे. मला एकट्यासाठी खिचडी बनवावं लागली असते. मी जास्त नाही बनवली. अरे बटाटे बाहेर लागतात हे झाल्यानंतर. नवीन बाईक घेतली आहे तर क्षितिज माझ्याकडे आला होता. तो बोलला की कुठेतरी बाहेर जाऊ, पण नंतर म्हटलं की चला आपण रवीकडे जाऊ. रवीकडे खूप दिवस झाले आपण गेलो नाही, त्याला गाडी पण दाखवून त्याकडे जाऊ म्हटलं. तर त्याच्या घरी कोणीच नाही आहे. तर मग अचानक आमचा प्लॅन झाला आहे की काहीतरी पार्टी करायची. आम्ही खिचडी वगैरे बनवतोय इकडे. आता मॅच पण लावली आहे, मस्त एन्जॉय करू ते पण आणि सगळं करू. ओके. ते काय करताय मागे माहित नाही, मस्त खातोय. पॉज कर ना, पॉज कर. तर आम्ही आता फायनली खिचडी लावून दिली आम्ही आणि आम्ही तिथे बसलोय आता. हे बघा 130 दिवसा ढवळ्या दारू पिते डायरेक्ट. सॉरी दारू नाही आहे, थम्सअप मारली होती ती आता आम्ही पितोय. असं काही प्लॅन नव्हता, अचानक प्लॅन झाला मित्रांसोबत. आम्ही पण पितो, तुम्ही तुमच्या घरी बसून पिया. एन्जॉय करा. बाकी काय जी बघतो ते असेल ते तुम्हाला दिसेल नंतर ब्लॉगमध्ये. मैं पूछ रहा हूँ प्यार और दोस्ती के बीच में क्या बड़ा होता है? हाँ दोस्ती. क्यों? अबे प्यार तो नशे की तरह है, बार बार नशे में रहने के लिए कोकेन की जरूरत पड़ती है. लेकिन दोस्ती अगर एक बार हो जाए हमेशा साथ देती है. अपना मुझको अब कौन कहेगा, तू ही वजह तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं. आमची थम्सअप संपली होती तर आम्ही परत मी रवीला म्हणतो की घेऊ जा आणि घेऊन ये पहिले. अजून एक आणली आहे मला खायला पण आणलं ते थोडंसं. खिचडी व्हायला वेळ आहे म्हटलं तोपर्यंत काहीतरी टाईमपास करू. आणलं आहे ना, चालू आहे आमचं. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. मस्त आता आम्ही डान्स केलाय पद्धतशीर एकदम. मला टाइमला तर भेटतीलच. खिचडी फायनल रेडी झाली आहे आमची, बघू शकता एकदम. हा 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 असा स्मेल येते मस्त. मी त्या घरी सांगितलंय मी जेवण येणार आहे म्हटलं. हे बघा बघू शकता. थोडीशी लावली करपली पण ठीक आहे यार. ऑब्विसली तुम्हाला तर माहिती आहे बॉईज शेवटी होत असत्या गोष्टी. शिकतोय आम्ही हळूहळू. प्रगती पथावर आहे. ज्या मुली आमच्यासोबत लग्न करतील त्यांच्यासाठी ते सुवर्ण संधी आहे आणि त्या आमच्यासोबत सुखी राहतील. त्यांना असं टेन्शन नसेल मस्त बनवायचं वगैरे की ते म्हणतील ना यार आपल्याला भेटलाय तेवढा चांगला मुलगा की जो बनवून घेईल स्वयंपाक त्याला येतो नाही का. क्षितिजनी खिचडी बनवली आहे, बरं ठीक आहे बनवली आहे, त्याला एवढं सुद्धा नाही एक खाऊ खादायला की तू बघा चालू पण झालाय. म्हणजे बघा तुम्ही भूक तर मला लागली आहे. त्या रवीच्या घरचे कोणी घरी नाही आहे, त्याला सगळ्यात जास्त भूक लागली आहे. हे बघा भाऊ आमचे भिडलेत चालू झाले तरी. हां हां बघा अरे लाज वाटली बसलं रे. आम्ही पण मेहनत घेतली आहे. मी स्वतः माझ्या हाताने बटाटे कापलेत माहिती आहे का. कोण किती मेहनत केली आहे. डिसर्टेशन घेऊन मी त्या गोष्टी स्किप करून टाकेल. डोंट रवी वरी. मीठ घे रे. मीठ कमी हां बघा हे असलं खूप आचारी लोक नेहमी ना काही कमी असतं त्यामध्ये. जास्त पेक्षा कमी नाही झालेलं कोणतं. हा आता काय मस्त. आता घरचं आंब्याचं लोणचं सुद्धा आलंय.
मस्त एक घेतो. टेस्ट कर एकदा. चुम्मा खूप छान झाली आहे. थोडीशी मिरची कमी होतात काय. सॉरी, तुम्ही फक्त बघू शकता, इथे हात असतो. तुम्ही इमॅजिन करू शकता, बट खूप छान झाली आहे. आता आम्ही थोडंसं खातो, खिचडीचा आनंद घेतो. बाकी तुम्हाला खूप असं मन तृप्त झालंय खाऊन, पोट भरलंय पूर्णपणे. आणि हे बघा, हा भाऊ आमचा चालू आहे मस्त अजून पण भाऊचा कार्यक्रम हळूहळू. त्याचं असं म्हणणं आहे की खिचडी एवढी छान झाली आहे ना, मी आता ते पूर्ण संपतो. आणि क्षितिजचे डे लागलेत, त्याचं म्हणणं आहे मला लवकर घरी जायचं आहे. त्याला म्हटलं घरी काहीतरी गोळ्या देऊन देऊन टाकते तरी, पण तो बोलला की नाही जायचं आहे. मला आता त्याची गाडी माझ्या घरी लावलेली आहे, त्याच्याकडून मला माझी गाडी घेऊन मला घरी जायचं. तो घरी जाईल.